गोसेखुर्द धरणग्रस्त ढीवर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेचा लढा सुरूच। अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळवून देण्यात हर्षल वाघमारे यांना यश। गोसेखुर्द धरणामुळे पवनी तालुक्यातील ढीवर समाजाचे झालेले मोठे नुकसान भरून काढण्यासाठी व त्यांच्या हक्कांचा न्याय मिळवून देण्यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल वाघमारे यांनी शासनासमोर 3 प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या होत्या। यापैकी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची मागणी शासनाने मान्य केल्याने ढीवर समाजाला दिलासा मिळाला असून हा मोबदला मिळवून देण्यात हर्षल वाघमारे यांचा निर्णायक वाटा राहिला आहे। अतिवृष्टीमुळे पवनी तालुक्यातील ढीवर समाजाचे मासेमारीसाठी लागणारे जाळे, डोंगे तसेच इतर साहित्य वाहून गेले होते। त्यामुळे अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे एकमेव साधन हिरावले गेले। या नुकसानीसाठी सातत्याने पाठपुरावा, आंदोलने व शासनाचे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नांमुळे विदर्भ युवा क्रांती संघटनेला अखेर शासनाकडून आर्थिक मदत मंजूर करून घेण्यात यश आले। मात्र ढीवर समाजाचा पारंपरिक व्यवसाय असलेली मासेमारी व नदीपात्रातील डांगरवाड्या गोसेखुर्द धरणामुळे पूर्णतः बाधित झाल्या आहेत। परिणामी पवनी तालुक्यातील ढीवर समाज रोजगारापासून कायमचा वंचित झाला आहे। त्यामुळे ढीवर समाजाला धरणग्रस्त घोषित करून योग्य मोबदला देण्यात यावा, तसेच गोसेखुर्द धरणावर प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पामध्ये पवनी तालुका व भंडारा जिल्ह्यातील ढीवर समाजाला आरक्षण देण्यात यावे। या उर्वरित 2 मागण्यांवर शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही। या मागण्यांसाठी हर्षल वाघमारे यांनी वेळोवेळी आंदोलने, मोर्चे तसेच जलसमाधी आंदोलनासारख्या टोकाच्या भूमिका घेतल्या। ढीवर समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा येथील कार्यक्रमातही आक्रमक भूमिका घेत निषेध नोंदवला होता। गोसेखुर्द धरणावरील जलसमाधी आंदोलनाला येत्या 27 फेब्रुवारी रोजी 1 वर्ष पूर्ण होत असतानाही पवनी तालुक्यातील ढीवर समाजाला अद्याप संपूर्ण न्याय मिळालेला नाही। ही बाब गंभीर असल्याचे विदर्भ युवा क्रांती संघटनेने स्पष्ट केले आहे।